नमस्कार मित्रांनो, आपण कैवल्यपाद बघतोय. महर्षी पतंजलींनी या कैवल्यपादामध्ये मांडलेली जी सूत्र आहेत ती समजून घेण्यासाठी आपण काही पौराणिक उदाहरणं आणि आधुनिक काळातली उदाहरणं यांची जोड देखील देतोय. मागच्या सूत्राचा संबंध पुढच्या सूत्रामध्ये आहे का हे देखील समजून घेतोय. आपण 7व्या सूत्रामध्ये हे बघितलं की कर्म म्हणजे नक्की काय, कर्मांचे काही प्रकार आहेत का, त्याच कर्मांच्या प्रकारांचा सुप्त वासनांच्या संस्कारांशी काही संबंध आहे का, हे आज आपल्याला 8व्या सूत्रामध्ये बघायचं. चला हे सूत्र समजून घेऊया. ततः तत विपाक अणुगुणानाम एव अभिव्यक्ती वासनानाम. सूत्राचा एक एक शब्द समजून घेणं, त्यांचा अर्थ लक्षात घेणं हे गरजेचं आहे. चला एक एक शब्दांचा अर्थ आता आपण समजून घेऊया. तत तत म्हणजेच काय, तर यापूर्वी आपण 7व्या सूत्रामध्ये ते जे 3 प्रकार शिकलो, जे इतरेशाम कर्म आहेत, ज्याच्यामध्ये कृष्ण शुक्ल म्हणजेच पापाचे पुण्याचे किंवा या दोघांच्या मिश्रणातून बनलेले जे कर्म आहेत त्यांचा समावेश होतो. तत विपाक अणुगुणानाम. तत म्हणजेच काय, त्या विपाक म्हणजे कर्माचे फळ, अणुगुणानाम म्हणजेच त्याला अनुसरून जे आहेत त्या कर्मांच्या फळाला जे अनुरूप असणारे आहेत असे त्यांना एव. एव म्हणजेच काय, फक्त आणि फक्त. अभिव्यक्ती म्हणजेच काय, ते इथे प्रकट होणे म्हणू शकतो आपण किंवा जागृत होणे म्हणू शकतो. काय जागृत आहे, तर वासनानाम म्हणजे वासनांचे संस्कारांचे जे साठलेल्या सगळ्या ज्या वासना आहेत, जे साठलेले संस्कार आहेत ते इथे उदयास येणार, ते इथे जागृत होणार. एकंदरीतच या सूत्राचा अर्थ आपण असा लक्षात घेऊ शकतो की ते जे 7व्या सूत्रात सांगितलेले कर्मांचे प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये कृष्ण कर्म, शुक्ल कर्म आणि दोघांचं जे मिश्र कर्म आहे, या कर्मांचं फळ देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्याला साजेसा किंवा त्याला अनुरूप असं वासना संस्कारांचं प्रकटीकरण इथे माणसाच्या चित्तातून बाहेर प्रकट होणार आहे. बघा सूत्र अतिशय सोपं आहे, सूत्राचा अर्थ अतिशय सोपा आहे. जसं कर्म तसं तुम्हाला फळ प्राप्त होणार. जसं तुम्ही केलंय तशाच प्रकारचं फळ, तशाच प्रकारचं उत्पन्न इथे तुम्हाला वासनेतून, चित्ताच्या संस्कारातून बाहेर पडताना दिसणार आहे. आपल्याला काय होतं, तर आपल्या चित्तामध्ये खोलवर अगदी वासनांचं जेवढं तुम्ही पुण्य करतात, पाप करतात, ते आपल्या चित्तामध्ये साठत राहणारे जन्मोजन्मीचे हजारो असे संस्कार आपण वासना म्हणू शकतो, या चित्तामध्ये सुप्त अवस्थेमध्ये दडले जातात. हे सुप्त अवस्थेत दडलेले जे संस्कार आहेत, ज्या वासना आहेत, त्यांचं जे फळ आहे ते बाहेर कधी येणार, तर जेव्हा परिस्थितीला अनुसरून पूरक अशा गोष्टी घडतील त्यावेळेस हे संस्कार सर्व बाहेर येणार, त्यांचं प्रकटीकरण होणार. बघा हे सूत्र समजून घेण्यासाठी आपण उदाहरण लक्षात घेऊ, मात्र त्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एका व्यक्तीचा एक वॉर्डरोब आहे. त्या व्यक्तीला जेव्हा ऑफिसला जायचंय तेव्हा तो ऑफिसला साधेसे असे कपडे वॉर्डरोब मधनं काढतोय आणि घालतोय. त्याला जर लग्नाला जायचं असेल तर तो लग्नाला अनुसरून त्याच्यामधले कपडे काढेल, घालेल, लग्नाला जाईल. त्याला लग्नावरनं परत आल्यावर रात्री समजा झोपायचंय तर तो झोपण्यासाठी असलेले कपडे म्हणजे नाईट कपडे, नाईट पॅन्ट, नाईट शर्ट देखील त्या वॉर्डरोब मधनं काढणार आहे आणि ते घालणार आहे. म्हणजेच या ठिकाणी असं आपण बघू शकतो की त्याचा जो वॉर्डरोब आहे तो वॉर्डरोब इथे चित्तामध्ये साठलेले जे संस्कार आहेत, जे वासनांचे जाळे, ते आपण वॉर्डरोबला म्हणू शकतो. आणि अनुसरून म्हणजे परिस्थितीला अनुसरून ऑफिसला जायचंय, त्याला लग्नाला जायचंय की त्याला झोपायचंय, या परिस्थितीला अनुसरून तो त्या प्रकारचे कपडे घालतोय. म्हणजेच ते कपडे घेणे, ते वापरणे म्हणजेच इथे कर्माचं फळ आपण म्हणू शकतो. आपण हे सूत्र समजून घेण्यासाठी आणखीन एक उदाहरणाची जोड देऊ, मात्र ते उदाहरण लक्षात घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ बघूया. तुम्हाला हा प्रोजेक्ट समजला का? काही अडचण असल्यास नक्की सांगा. नमस्कार सर, कसे आहात आपण? मी बरा आहे. तुझे काम खूप छान आहे.
स्वतःला खूप मोठा साहेब समजतो. ए काय चाललंय तुमचं? लायकीत राहा, जास्त शहाणपणा करू नका, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की एका कंपनीचा जो मॅनेजर आहे तो सर्वांशी सभ्य भाषेत बोलतो, तो सर्वांना आदराने वागवतो, तो प्रत्येकाला समजून घेतोय आणि त्यानुसार प्रत्येकाला समजून घेण्याच्या भावनेने तो त्यांच्याशी वार्तालाप करतोय, त्यांच्याशी चांगल्याच हेतूने बोलतोय. मात्र त्याला जेव्हा असं वाटतंय की कोणीतरी त्याच्याशी वाईट बोलतोय, त्याच्याशी वाईट वागतोय, तेव्हा तो त्यांच्याशी शिरवाळ भाषा करतो, तेव्हा तो त्यांच्याशी हिंसकतेने वागतोय. माणसाच्या मनामध्ये कधी साठलेली हिंसक भावना समोर येते, कधी साठलेली शिरवाळ भाषा समोर येते, तर कधी साठलेली सभ्यतेची भावना देखील इथे समोर येते. चित्तामध्ये साठलेले हे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते परिस्थितीला अनुसरून बाहेर पडतात, त्यांचं प्रकटीकरण हे परिस्थितीला अनुसरून होतंय. हे मिश्र वासनांचं, मिश्र संस्कारांचं प्रकटीकरण या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आज आपण कर्मांचं फळ म्हणजे नक्की काय असतं, सुप्त वासना संस्कार म्हणजे नक्की काय असतं, आणि कर्मांचं फळ आणि सुप्त वासना यांच्यामध्ये परस्पर काही संबंध आहे का हा लक्षात घेतला. आज आपण 8व्या सूत्रामध्ये जे रहस्य दडलेले आहे ते समजून घेतलं. मात्र आपल्याला अजूनही कैवल्यपादामधली बरीच सूत्र बघायची, त्यांच्यामध्ये दडलेलं रहस्य जाणून घ्यायचं. हे रहस्य मी तयार केल्यावर लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला करायचं काय, तर तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आवडला असेल तर लाईक करा. तुमचे मौल्यवान प्रश्न, तुमच्या कमेंट्स यांच्यासाठी कमेंट बॉक्स खुला आहे. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. लवकरच भेटूया कैवल्यपादातल्या पुढच्या सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.